जेव्हा माणूस प्रेमात पडतो ना तेव्हा ना त्याला पूर्ण जग असं वेगळंच वाटू लागतं। त्या आवडत्या व्यक्तीचा फोन नंबर ना आपोआप पाठ होतो। त्या व्यक्तीला जे जे आवडतं ना ते आपल्याला पण आवडू लागतं। आकाशातून गुलाबाच्या पाकळ्यांचा पाऊस पडतोय असं वाटू लागतं। असं गार वारा सुटला ना की छान फील होतं। आणि हो, ती व्यक्ती जर संकटात आहे हे कळलं ना तर युजुअली असं सेफ ड्राइव्ह करणारा माणूस सुद्धा 150च्या स्पीडने ड्राइव्ह करतो। आणि हे त्या माणसाला कळतच नाही। वाव। हे सगळं तुला काय माहिती अनन्या? नाही असू दे। आणि अशा वेळी त्या 150च्या स्पीडनी जाणारी गाडी जर का अचानक बंद पडली वाटेत तर तो माणूस समोर दिसेल त्या वाहनाने, म्हणजे समजा अगदी घोडा सुद्धा, तो घोड्यावर स्वार होऊन त्या व्यक्तीला संकटातून वाचवण्यासाठी धावत सुटतो एखाद्या राजपुत्रासारखा। बाबा, मी आणि मीरासाठी घोडा चालवणार। हो। हा, इन दॅट केस बोथ ऑफ यू आर रॉंग। कारण की जर असं असेल ना तर मी तिच्या प्रेमात नाही आणि कधी पडणारही नाही। बाबा हा बघाओ। अरे मीरा, अगं अथर्वना थोडा वेळ दे। ते तुझेच आहेत आणि तुझेच राहणार। मीरा, मीरा ऐक ना, तू असा लगेच माघार घेऊ नकोस ना। हे बघ, प्रेम मिळवायचं म्हणजे थोडा त्रास सहन करावाच लागतो अगं। आणि माझ्यावर विश्वास ठेव, अथर्वचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे, फक्त त्यांना ते बोलून दाखवता येत नाहीये एवढंच। प्रेम नाहीये हे बरोबर बोलून दाखवता येतं ना त्यांना। बघितलंस ना काय म्हणाले ते। अगं ती अनन्या, ती असं सगळ्यांसमोर बोलायला भाग पाडते त्यांना। त्यांचा स्वभाव नाहीये ग असा, ते लगेच ओशाळून जातात आणि मग हे असं काहीतरी बोलून बसतात। ताई प्लीज, किती बाजू घेशील का त्यांची? हे बघ, मला ना त्यांच्याकडून आता काहीच अपेक्षा नाहीयेत। तू म्हणालीस म्हणून मी माझं प्रेम व्यक्त केलं, तू म्हणालीस म्हणून मी अपेक्षा पण ठेवली, पण आता नाही। हा, समोर दरी असेल ना तर माणसाने पुढे जाऊच नाही। मीरा, कोणाशी बोलतेस तू? जसं तुझ्या बहिणीला झोपेत चालायचा आजार आहे तसं तुला एकटीला बोलायचा आजार आहे का? मी ते असंच। मीरा, एक ना एक दिवस तुला सगळ्यांना सांगावंच लागेल की तू माझ्याशी बोलतेस ते। फक्त तोपर्यंत तुझ्यातली आणि अथर्वमधली दरी कमी होऊ दे एवढंच। मीरा, तुम्ही बोला, मी आलेच। मीरा,
कुठे हरवलीस तू? नाही, काहीच नाही. या मीरावर आता वॉचच ठेवते. नक्की काय ब्लॅक मॅजिक करते ते मला सुद्धा बघायचंय. एक काम करते, हिच्या रूम मध्ये एखादा हिडन कॅमेरा लावून ठेवते, म्हणजे हिच्या अगेन्स्ट लाईव्ह प्रूफ मिळेल मला. माया, माझी मोठा काय 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 झालं मला? माझी मोठ दाराची म्हटली. कसं? तुझं लक्ष कुठे होतं? नाही, मी बघितलं, मला माहित नाही कसं झालं. मायाताई, तू इथे काय करतेस? अगं मी तुलाच भेटायला येत होते, पण मला माहित नाही काय झालं. मी इकडे हात ठेवला आणि दार आपोआप बंद झालं, मला माहित नाही. काय काम होतं ताई तुझं? इतकं दुखतंय की जे काम होतं तेच विसरले.